नमस्कार मैत्रिणींनो, मुलांसाठी इव्हिनिंग स्नॅकचा विचार करतायत आणि काहीतरी चटपटीत पण खावंसं वाटतंय का? चला तर मग आज एक आपण अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत ना की ती बघून मुले तुम्हाला म्हणतील, आई मला हे रोजच बनवून दे ना गं. चला तर मग आता त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूयात. 3 उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर, धनिया पावडर, लाल तिखट, काळे मिरे आणि जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लोअर. आता आपल्याला 3 उकडलेले जे बटाटे आहेत ते स्मॅश करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गाठ राहायला नको. आता थोडंसं कॉर्नफ्लोअर आपल्याला ॲड करायचं आहे आणि सुके मसाले जे आपण घेतलेले आहेत ते सर्व एकत्रित ॲड करून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ टाका, बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि आता यामध्ये आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. जर का थोडी गरज पडली तरच थोडंसं पाणी ॲड करा अथवा या बटाट्यांमध्येच तो गोळा छान मळला जाईल. एकत्रित गोळा मळून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यातून थोडंसं गोळा बाजूला करायचा आहे आणि त्याची छान पोळी लाटायची आहे. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात. तेल गरम होईपर्यंत आपण याचे काप पाडून घेऊयात. याचे फ्राईज पाडल्याच्या नंतर आपल्याला तेल गरम झाल्याच्या नंतर हे फ्राईज आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. थोडंसं कमी गॅस करूनच आपल्याला हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे हे क्रंची देखील होतील. आता फ्राईज तळून झाल्याच्या नंतर आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया आणि मुलांना खायला देऊयात. तर टोमॅटो सॉस बरोबर अतिशय भन्नाट लागतात. तुम्ही नक्की ट्राय